धूमधडाका या गाजलेल्या चित्रपटात अशोक सराफ यांच्यासोबत झळकलेली अभिनेत्री सगळ्यांना आठवत असेल। या चित्रपटातील प्रियतमा हे गाणं तुफान गाजले। या गाण्यात अशोक सराफ बरोबर असलेली प्रियतमा म्हणजे ऐश्वर्या राणे। त्या काळी ही अभिनेत्री प्रसिद्धीच्या शिखरावर होती। तिने अमिताभ बच्चन यांच्यासोबत मर चित्रपटासोबतही अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे। मात्र सिनेमा विश्वातून ही अभिनेत्री अशी काही गायब झाली की त्यांच्यासोबत काम केलेल्या ॲक्टर्स आणि डायरेक्टर्स यांनाही हिचा पत्ता लागला नाही। आता एवढ्या वर्षांनी त्या प्रसिद्धीत आल्या तेव्हा विश्वास बसत नाही की हीच ती सुंदर अभिनेत्री आहे। शासनाकडून मिळणाऱ्या पेन्शनसाठी त्यांना झगडावे लागत आहे। तर जाणून घेऊया या अभिनेत्रीसोबत असे काय झाले आणि नेमक्या इतके वर्ष या कुठे होत्या। अतिशय हालाकीच्या परिस्थितीत सध्या ते त्यांचे जीवन कंठत आहेत। या सर्व गोष्टी विचारात घेऊन आता त्यांना ए ग्रेड पेन्शन मिळणार असल्याचे समजते। ऐश्वर्या राणे यांनी अशोक सराफ यांच्या समवेत धूमधडाका, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या समवेत भटक भवानी या चित्रपटात त्यांनी मुख्य नायिका म्हणून काम केले आहे। अशोक सराफ आणि रंजना यांची जोडी त्यावेळी फार प्रसिद्ध होती। धूमधडाका या चित्रपटातही ही जोडी असणार होती। मात्र त्याच कालावधीत रंजना या अपघातग्रस्त झाल्याने त्या अंथरुणाला खिळलेल्या होत्या। त्यावेळी महेश कोठारे यांनी रंजना यांच्या जागी ऐश्वर्या यांना घेऊन धूमधडाका हा सुपरहिट चित्रपट केला। केवळ मराठीत नाही तर हिंदी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे। महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत ऐश्वर्या यांनी ग्रुप डान्स ते असिस्टंटपर्यंत काम केले आहे। ऐश्वर्या त्या अमिताभ यांच्या लाडक्या होत्या असे सांगतात। अमिताभ त्यांना घरातील सदस्यांप्रमाणे सेटवर ट्रीट करत असत। यानंतर ते सरोज खान यांचे चीफ असिस्टंट बनल्या। मर सिनेमात अमृता सिंगच्या बॉडी डबलचे काम करताना त्यांना घोड्यांनी फेकले। त्यावेळी त्यांना जास्त त्रास झाला नाही, पण 6 महिन्यानंतर त्यांच्या कमरेखालचा भाग लुळा पडला। त्यावेळी त्या दुबईत होत्या। तिथल्या डॉक्टरांनी त्यांना इतकी महाग ट्रीटमेंट दिली की त्यांना ती झेपली नाही। त्या ट्रीटमेंटसाठी ऐश्वर्या यांनी घर, दागिने इतकंच नव्हे तर एफडीही मोडल्या। घरी काही न सांगता त्या दुबईला जाऊन ट्रीटमेंट घेत असत। एवढ्या वाईट अवस्थेतही त्यांनी कोणाकडे हात पसरले नाही। आपली सर्व कमाई त्यांनी औषधोपचारासाठी वापरली, पण कोणाकडे मदत मागितली नाही। काही दिवसात त्यांच्या सर्व हालचाली बंद झाल्या। यामुळे साहजिकच त्या अभिनयापासून दूर गेल्या। हा गॅप पडल्याने इंडस्ट्रीला त्यांचा विसर पडला। ऐश्वर्या यांचा अपघात झाल्यानंतर त्यांना काम मिळेनासे झाले आणि त्यामुळे पैशाची अडचण येऊ लागली। यामुळे सगळे भाऊ बहीण दुरावल्याचे ऐश्वर्या सांगतात। कुटुंब दुर्लक्ष करत आहेत हे पाहून ऐश्वर्या यांनी अध्यात्माचा मार्ग निवडला आणि ते देशभरात त्यानिमित्त फिरत असतात। अभिनेत्री ऐश्वर्या राणे यांनी अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, स्मिता पाटील, अमिताभ बच्चन यांसारख्या कलाकारांना मिळणाऱ्या ए दर्जाच्या पेन्शनवर त्यांनी टीका केली। ज्या कलाकारांना गरज आहे अशांना सी ग्रेड पेन्शन मिळते आणि जे सुपरस्टार आहेत त्यांना ए ग्रेड पेन्शन मिळते। सरकारच्या या धोरणावर त्यांनी प्रश्न उठवला। ऐश्वर्या यांच्या या प्रस्तावावर विचार करत सरकारने त्यांना ए ग्रेड पेन्शन देण्याचे ठरवले आहे। यानुसार त्यांना दर महिना 2100 रुपये मानधन मिळणार। करोडो रुपयांमध्ये खेळणाऱ्या आजच्या कलाकारांनी स्वतःहून पुढे येऊन अशा कमनशिबी कलाकारांची थोडी मदत केली पाहिजे।